विधानसभा नियम 293 च्या अंतर्गत माननीय विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी जी चर्चा उपस्थित केली, अनेक मंत्र्यांवर आक्षेप घेण्याचं काम या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं। या चर्चेमध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सन्माननीय जयंतराव पाटील, सन्माननीय श्री एकनाथरावजी खडसे पाटील, सन्माननीय श्री प्रकाश आबिटकर, सन्माननीय श्री मल्लिकार्जुन रेड्डी, सन्माननीय श्री सुनील प्रभू, सन्माननीय श्री इम्तियाज जलील, सन्माननीय श्री नितेश राणे व सन्माननीय डॉक्टर अनिल बोंडे या विधानसभा सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। मुळामध्ये ही चर्चा या ठिकाणी उपस्थित झाली आणि आमची काही हरकत नाही। या चर्चेच्या निमित्ताने किमान जे काही विरोधी पक्षाच्या वतीनं माध्यमांमध्ये चुकीचे आरोप लावले जात होते, त्याची सत्यता काय ही सभागृहासमोर मांडण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळाली। मी या संदर्भात शासनाची बाजू मांडणार आहे। माझ्या मांडण्यातनं काही सुटलं आणि सदस्यांचा तो अधिकार आहे, एखाद्या सदस्याला किंवा मंत्र्याला असं वाटलं की आपली बाजू अधिक सक्षमपणे या ठिकाणी किंवा बारकाव्यासहित मांडली गेली पाहिजे, तर त्या संदर्भातलं वैयक्तिक स्पष्टीकरण देखील योग्य वेळी ते निश्चितपणे या ठिकाणी देतील। आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या विरोधात रेनकोट खरेदीचं एक प्रकरण या ठिकाणी मांडण्यात आलं आणि माननीय विरोधी पक्षनेत्यांनी आज ते या ठिकाणी नाहीत, त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की त्यांचे वडील आजारी असल्यामुळे ते राहू शकणार नाहीत, त्यामुळे माझा काही आक्षेप नाही। माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जणू काही ई टेंडरद्वारे खरेदीची पद्धतच बंद झाली आहे आणि आता सगळं काही भगवान भरोसे चाललंय, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केला। मुळामध्ये हे आदिवासी विकास खातं गेल्या 15 वर्षामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये राहिलं आणि यातली यंत्रणा इतकी पोखरलेली आहे आणि तसं तर विरोधी पक्षनेत्यांनी एक प्रकारची ती कबुलीच दिली। ते म्हणाले की काय चाललंय, काही सुधारलंच नाही, आमच्या काळात तेच चालायचं आणि तुमच्या काळात तेच चाललंय। एक गोष्ट मात्र वस्तुस्थिती त्यातली आहे की ज्याच्यावर आम्ही प्रयत्न करतो की वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही कंत्राटदार आहेत, पुरवठादार आहेत, हे इतके खालपर्यंत रुजले आहेत की सरकारच्या कुठल्याही योजना कशा त्या ठिकाणी हाणून पाडायच्या, वेगवेगळ्या प्रकारची तुमची नियम कायदे यातनं कशा प्रकारे बायपास करायचं आणि दुर्दैवाने उच्च न्यायालयामधल्या केसेसमध्ये पार्टी कोण आहेत, तर कंत्राटदारांनीच टाकलेल्या केसेस आहेत। म्हणजे कंत्राटदारांनीच केसेस टाकून जणू काही कंत्राटदारांच्या लॉबीमधलं युद्ध अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी दिसून पडते आहे आणि ही तोडण्याकरताच आपण ई टेंडरचा कायदा तयार केला, 3 लाखाच्या वर ई टेंडर करायचं ठरवलं। आता त्याच्यातही काही लोक पळवाटा शोधून काढतायत, पण फार काळ काढता येणार नाहीत, कारण जसं जसं लक्षात येत आहे की काय पळवाटा काढता येत आहेत
तशा तशा त्या पळवाटा देखील बंद करायचं काम हे सरकारच्या वतीनं चाललेलं आहे। आणि म्हणून या संदर्भात पहिली गोष्ट अशी की या विभागात सगळी खरेदी ई टेंडर डावलून झाली असं नाही, तर यावर्षी मी स्वतः सचिवांना मंत्र्यांना बोलवलं होतं, त्यांना सांगितलं की तुमचं कॅलेंडर तयार करा, त्या कॅलेंडर प्रमाणे तुमची खरेदी करा, वेळेवर खरेदीची वेळ येते मग तुम्हाला टेंडर काढता येत नाही, मग अनेक अडचणी होतात आणि त्यानुसार या विभागाच्या अंतर्गत वह्या खरेदी, शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट, अन्नधान्य, कडधान्य, किराणा माल, दूध, अंडी, केळी, फळे, साबण, खोबरेल तेल, टूथपेस्ट आणि वसतिगृहातले ठेके या सगळ्या गोष्टी ई टेंडर पद्धतीने करण्यात आल्या। एक गोष्ट त्यातली जी उशिरा लक्षात आली ती होती रेनकोटची। आणि या सभागृहामध्ये मार्चच्या अधिवेशनामध्ये एक मोठा गदारोळ झाला की तुम्ही रेनकोट्स दिले नाहीत आणि म्हणून तातडीनं रेनकोट खरेदीची प्रक्रिया सुरू केली। ही रेनकोट खरेदीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया देखील ई टेंडरनं सुरू केली होती, परंतु ही ई टेंडरने सुरू केली असताना काही प्रकल्पांनी ती उशिरा सुरू केली आणि मग 6 जून 2016 यातल्या काही प्रकल्पांनी खरेदी ई टेंडरने करून टाकली आणि काही प्रकल्पांनी कळवलं की आता पाऊस आलाय, शाळा सुरू होते आणि ई टेंडरने आम्ही खरेदी करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला नॉर्मल पद्धतीने ही खरेदी करण्याची तुम्ही परवानगी द्या। खरं म्हणजे एकदम चुकीचं होतं। मी स्वतः त्या फाईलवर अतिशय कडक लिहिलं की अशी परवानगी देता येणार नाही आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्याच वेळी जाणीवपूर्वक उशीर करून ई टेंडर बायपास करायचा प्रयत्न केलाय असं सांगून त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी चौकशी सुरू केली। दरम्यानच्या काळात करायचं काय, तर मग विभागाने असा निर्णय घेतला की आज मुलांना खरेदी तर करून द्यायची आहे, आश्वासन दिलंय, पावसाळा आलेला आहे आणि म्हणून या वर्षापुरतं, आणि त्या फाईलवर अतिशय स्पष्टपणे लिहिलं आहे की अपवाद म्हणून या वर्षापुरतं जिथे खरेदी झाली नाही तिथे मुख्याध्यापकाला अधिकार देऊन 3 लाखापर्यंतची खरेदी मुख्याध्यापकांनी करावी। आणि 3 लाखापर्यंतची खरेदी साधारणपणे त्या सगळ्या जर तुम्ही शाळा बघितल्या तर 3 लाखाच्या आतच त्यांची रेनकोट खरेदी होती, त्याला ई टेंडरची आवश्यकता नाहीये आणि म्हणून कुठेही पुरवठादाराला फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय झाला नाही, तर त्या ठिकाणी डिसेंट्रलाइज पद्धतीने ती पद्धत काही फार चांगली नव्हती, पण किमान मुलांना रेनकोट मिळेल या हिशोबाने अशा प्रकारच्या खरेदीचे आदेश त्या ठिकाणी दिले। ते दिल्यानंतर या आदेशाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये पिटिशन झाली। आता पिटिशन कोणी केली? ही पिटिशन ज्या भागामध्ये टेंडर झालं होतं ई टेंडर आणि पुरवठा करायचा अधिकार म्हणजे ज्यांना निविदा दिली होती, कार्यादेश दिला होता, तो कॉन्ट्रॅक्टर हा हायकोर्टामध्ये गेला की इतर ठिकाणी ई टेंडरनीच खरेदी झाली पाहिजे आणि ही जी डिसेंट्रलाइज खरेदी केली आहे ही डिसेंट्रलाइज खरेदी योग्य नाही। आणि मग हायकोर्टाने विचारणा केल्यानंतर राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला सांगितलं की ई टेंडरची ही पद्धत आहे, इतक्या कालावधीत हे व्हायला पाहिजे, हे होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळे आम्ही अशा प्रकारचे अधिकार दिले आहेत। आणि त्याच्यामध्ये हे देखील सांगितलं की 12 प्रकल्पापैकी 2 ठिकाणी निविदा पूर्ण झाली, 10 ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती प्रक्रिया होती आणि 68 शाळांमध्ये जे 3 लाखाचे अधिकार दिले होते त्या अधिकारात खरेदी झाली। त्यावर उच्च न्यायालयाने असं सांगितलं की आता ज्यांची खरेदी झाली त्यांना वगळून द्या, जिथे टेंडर झालं त्यांना वगळून टाका आणि बाकी सगळ्यांकरता तुम्ही शॉर्ट टेंडर काढा। आणि त्यावेळेस त्यांना हे लक्षात आणून दिलं की या पद्धतीनं टेंडर काढावं लागतं, पण त्यांनी सांगितलं की एक अपवाद म्हणून तुम्ही 10 दिवसाचं टेंडर काढा आणि त्यानुसार
राज्य सरकारनं आहे त्या स्तरावर हे सगळं बंद केलं आणि 10 दिवसाचं टेंडर काढलं. 30 जुलैपर्यंत हे टेंडर फायनल होणार आहे आणि सगळा पुरवठा हा म्हणजे 30 जुलैला त्याची प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल. आता याच्यामध्ये 2 गोष्टी मान्य विरोधी पक्षनेत्यांनी निदर्शनास आणल्या ज्या गंभीर आहे. त्या म्हणजे 2 प्रकरणांमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की या ज्या टेंडर भरणाऱ्या कंपन्या आहेत त्याची कागदपत्र त्यांनी दाखवली आणि त्यांनी असं या ठिकाणी सांगितलं आहे की बघा त्यांचे छापेही सारखेच आहेत. आणि त्यामुळे एक प्रकारची शंका की कदाचित एकाच व्यक्तीच्या कंपन्या तर या नाहीत. दुसरं त्यांनी सांगितलं की त्यांनी माहिती घेतली आणि जी पुरवठादार कंपनी आहे त्याचा कारखाना स्थिती अस्तित्वात नाही. जिथे दाखवतोय त्यांनी पत्र पाठवलं, तिथनं परत आलं, ग्रामपंचायतने लिहून दिले ते कंपनी नाही. आणि त्यामुळे मान्य विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं खरं समजून या ठिकाणी याची चौकशी केली जाईल आणि पोलीस विभागाच्या मार्फत या संदर्भात प्राथमिक चौकशी करून सत्य आढळलं तर गुन्हा नोंदवून या संदर्भातली चौकशी केली जाईल. कुठलाही पुरवठादार हा जर टेंडर कंडिशन मध्ये माझी फॅक्टरी आहे सांगत असेल आणि खोटे पत्ते दाखवून त्या ठिकाणी अशा प्रकारे जर पुरवठा करत असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही आणि म्हणून त्या संदर्भातली चौकशी ही निश्चितपणे केली जाईल. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आदिवासी विकास विभाग किंवा विशेषतः आदिवासी विकास मंत्री यांनी एकही निर्णय चुकीचा घेतलेला नाही. किंबहुना वेळेवर रेनकोट मिळाला पाहिजे याकरता त्यांनी डिसेंट्रलाइज पद्धत केली. पुरवठादाराच्या भोवती फिरणारा जे विभाग होता तो पुरवठादारापासून दूर नेण्याचं काम त्यांनी केलं. आणि मी या सभागृहालाही आश्वासित करतो की इतर बाबींमध्ये ज्या प्रकारे ई टेंडर या ठिकाणी करण्यात आलं, रेनकोट यावर्षी सुटला होता, मी या ठिकाणी आदेश दिल्यात, ज्यांनी जाणीवपूर्वक केलं त्यांच्यावर तर कारवाई केलीच जाते आहे. पुढच्या वर्षीचं कॅलेंडर तयार करताना रेनकोट सहित सगळ्या गोष्टींचं वेळेत ई टेंडर काढलं जाईल अशा प्रकारच्या सूचना या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. एक मंत्री श्री जयकुमार रावल यांच्या संदर्भात माननीय जयंतराव आपण विरोधी पक्षनेते यांनी आक्षेप घेतला आणि हा आक्षेप घेतल्यानंतर आपण सांगितलं की हायकोर्टाने कुठली तरी SIT नेमली होती आणि हायकोर्टाने नेमलेल्या SITला आम्ही CID मध्ये परिवर्तित केलं. पहिल्यांदा आपल्या निदर्शनास मी अतिशय नम्रपणे आणून देतो, हायकोर्टाने कुठली SIT नेमली नव्हती. आपले माजी मंत्री श्री देशमुख साहेब, कामगार मंत्री, काय नाव त्यांचं पहिलं, हेमंत देशमुख यांच्या पत्रावर तत्कालीन गृहमंत्री श्री RR पाटील साहेब यांनी, आता हेमंत देशमुखांचं आणि जयकुमारचं प्रेम आपल्याला माहिती आहे, ते काही मी सांगायची आवश्यकता नाही आहे, म्हणजे काही उदात्त हेतूने नव्हती, राजकीय हेतूनेच. आणि कधी तर ही जी दादासाहेब रावल बँक नागपूर नागरिक सहकारी बँकेमध्ये विलीन करण्याच्या संदर्भातली बोलणी जेव्हा फायनल झाली आणि ही टेकओव्हर करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची इन्क्वायरी SITची त्या ठिकाणी ऑर्डर झाली. टार्गेट अर्थात जयकुमारच होतं. त्यानंतर ज्यावेळेस ही इन्क्वायरी सुरू होती त्यावेळी मी नाही, हे पत्र आहे SPचं, प्रदीप देशपांडे पोलीस अधीक्षक धुळे, 24/6/2013. काय म्हटलं त्यांनी, दोंडईच्या पोलीस ठाणे धुळे गुन्हे नंबर जे काय असेल, कलम जे काय असेल, या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वर्ग करण्याबाबत. मी नाही म्हटलं, सरकारही आमचं नव्हतं, हे सरकार आपलंच होतं. तेव्हाच्या SPंनी
या ठिकाणी सांगितलं आणि सगळं त्यांनी सांगितलं की बाबा अशी 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 केस आहे. बरं, हे जे आता लोक आहेत की नाही, म्हणजे आपले देशमुख साहेब आणि त्यांचे सगळे मित्र जे तुम्हाला चुकीचे कागदपत्र पुरवत आहेत, यांनी एक हायकोर्टात पिटिशन केली आणि त्या पिटिशनमध्ये यांनी काय म्हटलंय बघा. 2014ला ही पिटिशन केली आहे आणि त्या पिटिशनमध्ये त्यांनी म्हटलंय की द पिटिशनर सबमिट्स दॅट द एक्सपिडिशियस इन्व्हेस्टिगेशन इज नेसेसरी in order to book the offenders. The documentary evidence is likely to be destroyed. There is less possibility of success in prosecution. Under these circumstances, it is desirable to change hands of investigation and to entrust the same to Central Bureau of Investigation. त्यांनी काय सांगितलं, SIT वर आमचा विश्वास नाही. तुमच्याच काळात, आमच्या काळात नाही, तुमच्याच काळात आमचा SIT वर विश्वास नाही आणि त्याच्यामुळे CBIला तुम्ही हे द्या. कोर्टाने तर रिजेक्ट केलं. अगदी काल परवा पुन्हा एकदा हे सगळी मंडळी, उद्देश काही नव्हता, उद्देश एकच होता, जयकुमार रावल मंत्री बनू नये, दुसरा काही उद्देश नाही, पूर्ण राजकीय उद्देश. साहेब, CIDने इन्व्हेस्टिगेट केलाय, त्याचे मी आपल्याला इन्व्हेस्टिगेशनची कॉपी आपल्याला दाखवतो. कोणावर काय चार्जेस आहेत. 34 लोक SITने चार्ज केले होते, त्यातल्या 26 लोकांवर चार्जेस बसतात असं त्यांनी अतिशय क्लिअरपणे सांगितलंय. दुसरं असं आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे CID कसं खातं आहे की त्याच्याकडे आपण का देतो. आता परवा आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी जी परवा घटना घडली कोपर्डीला, त्यातला तो एक चौथा आरोपी आहे, त्याच्या संदर्भात CIDला द्या. का म्हटलं, कारण ही स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे. क्राईम डिटेक्शन करता आपण ती तयार केली आहे, त्याला आपण स्वायत्तता दिली आहे. आपण स्वतः गृहमंत्री होतात त्यामुळे आपल्याला माहिती आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन स्वतः केलं. आता त्याच्यात काही सापडत नाही म्हणून पुन्हा ही मंडळी जयकुमार मंत्री बनू नये म्हणून पुन्हा हायकोर्टामध्ये गेली. तो मंत्री बनल्यानंतर पुन्हा त्यांनी पिटिशन प्रेस केली. 12/7/2016 परवा माननीय उच्च न्यायालयाचा हा आदेश आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पिटिशन परत घेतली. लर्नेड काउन्सिल फॉर द पिटिशनर सीक्स लीव टू विड्रॉ द पिटिशन ऑन इन्स्ट्रक्शन मेनली बिकॉज ऑल द ग्रीव्हियन्सेस ऑफ पिटिशनर आर नाउ सॅटिस्फाईड. हे आत्ताचा या महिन्यातल्या 12 तारखेचा, आज तारीख काय हो, 22. आणि द ऑर्डर इज क्रिमिनल रिट पिटिशन स्टँड डिस्पोज्ड ऑफ विड्रॉन अकॉर्डिंगली. मुळामध्ये हा विड्रॉ कशा करता, काय सांगून केली, सॅटिस्फॅक्शन. त्यामुळे अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये ही एक पद्धत झाली आहे की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध इतकं रान उठवून टाकायचं की जणू काही आम्हाला तर असं वाटलं की काय जयकुमारनी फाशी द्यायचीच काय वेळ आहे का काय जयकुमारला. पण त्याच्या पाठीमागचा हेतू हा विशुद्ध राजकीय होता. चौकशी सुरू झाली त्या दिवशी होता आणि शेवटची पिटिशन टाकली त्या दिवशी होता. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वायकर यांच्यावर विविध प्रकारचे आरोप या ठिकाणी लावण्यात आले. ऐश्वर्या लाईट कन्स्ट्रक्शन कंपनी
या कंपनीला SRAच्या काय कामं मिळाले, त्याच्यामध्ये ते पार्टनर आहेत, ते मंत्री असताना त्यांनी बैठका घेतल्या, हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की ऐश्वर्या लाईट कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये श्री वायकर 2006 साली होते, ते त्यांनी कधीच डिनाय केलं नाही. 2006 साली त्या संदर्भातले त्यांनी ॲग्रीमेंट्स केलेले आहेत. 2011 साली या संदर्भात त्यांनी रेझिग्नेशन दिलं, आणि रेझिग्नेशन दिलं म्हणजे केवळ कागदोपत्री दिलेलं नाही, ते ऍक्सेप्ट झालेलं आहे. ही त्याची रजिस्टर्ड कॉपी आहे ऍक्सेप्टन्सची. हे डीड ऑफ रिटायरमेंट आहे, जे ऍक्सेप्ट झालेलं डीड ऑफ रिटायरमेंट आहे. आणि यामध्ये अतिशय स्पष्टपणे याच्यानंतर आजही जर आपण बघितलं तर या कंपनीच्या संदर्भात त्याचं जे अकाउंट आहे, त्या अकाउंट 2च माणसाच्या नावाने चालतं, हरमित सिंग गुप्ता आणि निहलानी पार्टनर्स यांच्याच नावाने चालतं. त्याच्यामध्ये कुठेही वायकर यांच्या नावाचा समावेश या ठिकाणी नाही. आता आपण प्रश्न उपस्थित केला की 2014च्या ॲफिडेव्हिटमध्ये का दाखवलं. त्याचं उत्तरही हे जे डीड ऑफ डिक्लेरेशन आहे याच्यामध्ये आलेलं आहे, डीड ऑफ काय म्हणतात त्याला, रिटायरमेंट. याचं कारण हे रिटायर झाल्यानंतर यांनी त्या ठिकाणी लावलेले जे पैसे आहेत ते पैसे त्यांच्याकडनं परत घेणार. ते कुठल्या कुठल्या टप्प्याने ते परत देतील या संदर्भातली त्यांचं ठरलंय. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळी एखादं ॲफिडेव्हिट करतो त्यावेळी त्या ॲफिडेव्हिटमध्ये आमच्यावर लायबिलिटीज किती हे सांगावं लागतं, आमच्यावर कर्ज किती, आम्हाला येणं किती हे सांगावं लागतं. त्याप्रमाणे त्यांनी 2014च्या ॲफिडेव्हिटमध्ये याचा उल्लेख करून मला इथनं इतके इतके पैसे बाबा घेणं आहे हे सांगितलंय. असं त्यांनी सांगितलंय का की ऐश्वर्या लाईट कन्स्ट्रक्शन कंपनीचा मी मालक आहे, त्याचा मी भागीदार आहे, त्याचा मी कोणी, असं कुठेही सांगितलेलं नाही. आजही आपल्या म्हणण्याला तथ्य कधी येईल जर आपण हे दाखवलं की 2014च्या कंपनी कायद्याच्या अंतर्गत जे काही आताचे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये या कंपनीचे भागीदार हे या ठिकाणी श्री वायकर आहेत असं जर आपण दाखवलं तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. पण असं बिलकुल नाही आहे. आणि त्याच्यामुळे या संदर्भात जो काही आरोप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो नीट अभ्यास न करता केवळ आपण ॲफिडेव्हिट पाहिलं आणि त्याच्यावर आपण सुतावरनं स्वर्ग गाठून त्यांना या ठिकाणी SRAच्या संदर्भात मी फार खोलात जात नाही, पण हा SRAचा रिपोर्ट आहे. जे गुहा कुठली आपली कुठली गुहा म्हणतात होती, नाही हो, जोगेश्वरी, त्याच्या आजूबाजूच्या बांधकामाच्या संदर्भात अगदी डिटेल्ड रिपोर्ट आहे. मी जयंतराव आपल्याकडे विरोधी पक्षनेत्यांकडे पाठवून देईल. पण याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे प्रत्येक तुम्ही जे काही आरोप आहेत त्यात जर बघितलं तर सगळीकडे आरझोन आहे, विकास आराखड्याचा आरझोन त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याही संदर्भात जी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती ती माहिती काही घेण्यात आलेली नाही. आवश्यक असेल तर याची संपूर्ण कॉपी मी आपल्याला पाठवेन. आमदार निधीतनं जे बांधकाम त्या ठिकाणी झालं, आता खरं म्हणजे हे जे 2 मजली बांधकाम या ठिकाणी झालं आहे, हा 1 मजली आहे आणि आमच्या नागपूरच्या याच्यात त्याला 2 मजली म्हणतात, ग्राउंड फ्लोअर आणि 1. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आरेने आक्षेप कधी घेतलाय, आरेने आक्षेप घेतलाय 2015-10-2014 ला. याचं बांधकाम कधी झालंय, याचं बांधकाम त्याच्या 4 महिने आधी झालेलं आहे आणि त्याच्या 6 महिने आधी झाले. आणि हस्तांतरण जे ट्रस्टला आपण देतो तेही आरेच्या आक्षेपाच्या आधी झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी जे सांगितलं गेलं की ट्रस्ट रजिस्टर्ड नाही, असं बिलकुल नाही. रजिस्टर्ड ट्रस्ट आहे, 1994 ची रजिस्टर्ड ट्रस्ट आहे.
आता यातला दुसरा मुद्दा उठतो की बाबा हे काही इल्लीगल बांधकाम खूप काही केलं आहे का? आता खरं मी मुंबईची माहिती मागवल्यानंतर हे एवढ्यात 3000 एक मजला आणि त्याच्यावरचा मजला असलेले 3000 आणि क्वचितच एखादा आमदार असा असेल की ज्याचं पहिल्या मजल्यावर बांधकाम झालेलं नाही. आता हे बघा, हे पहिल्या मजल्यावरचं बांधकाम आहे, निरुपम साहेबांच्या फंडातनं झालेलं आहे. हे आपले भाई जगताप वरच्या सभागृहाचे जे सदस्य आहेत त्यांच्या निधीतनं झालेलं आहे. आणि मुळात हे काही प्रायव्हेट नाही आहे हो. आपण हे लक्षात घ्या की याची मालकी सरकारचीच आहे. आपण जे काही बांधकाम करतो, पण एक आपण जयंतराव चांगली गोष्ट सांगितली की या निमित्ताने हे असले वाद पुढे येऊ नये म्हणून याचे SOP तयार करून टाकू. पहिला मजला बांधता येईल की नाही, बांधता येईल तर किती बांधता येईल, तो कसा बांधता येईल, या संदर्भातले जे काही योग्य असे निर्देश आदेश करायचे आहेत. कारण आपण एक आमदारांच्या कामाकरता समिती सुधीर भाऊंच्या अंतर्गत ठेवली होती आणि ते क्लॅरिफाय मी करून दिलं पाहिजे की 3 लाखाचं 10 लाख सरसकट केलेलं नाही आणि ते करणारही नाही. 3 लाखाचंच ही टेंडर राहणार आहे. पण मान्य विरोधी पक्ष नेत्यासहित सर्व पक्षाच्या आमदारांनी असं पत्र दिलं होतं की आमदार निधी याकरता आपण परिवर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून ज्या काही 20-21 शिफारसी मुनगंटीवार समितीने दिल्या त्यातली एक शिफारस ही आमदार आणि खासदार निधी करता 3 लाखाची लिमिट 10 लाख करावी अशी आहे. ती एक शिफारस आम्ही स्वीकारली आहे आणि त्यामुळे बाकी सगळं. आणि शेवटी माझं त्याही वेळेस मत होतं करू नये, पण लोकशाही आहे, सगळ्यांचं जे मत आहे ते मान्य करावंच लागतं की नाही जयंतराव. किती आपण कडक सांगितलं की नाही 3 लाखाच्या वर मी करणारच नाही, तरी बघा ते आपण 1 वर्षाने याचं मूल्यमापन करू की याचा नेमका परिणाम हा या ठिकाणी काय झालाय. आणि मग या ठिकाणी आमचे संभाजी पाटील निलंगेकर, खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर आपण किती अन्याय करावा, जणू काही संभाजी पाटील निलंगेकरांनी 49 कोटी रुपयाचं कर्ज बुडवलं अशा प्रकारचं चित्र तयार करण्यात येत आहे. संभाजी पाटील निलंगेकर 2009 साली आमदारही नव्हते. त्या काळामध्ये ते एका कारखान्याला जामीनदार झाले. व्हिक्टोरिया ॲग्रो फूड यांनी एक कर्ज घेतलं, त्या कर्जाला ते जामीनदार होते. आणि जामीनदार म्हणून त्यांनी जी प्रॉपर्टी दिली होती, आपल्याला माहिती आहे की म्हणजे आता इथे सांगण्याशिवाय पर्याय नाही आहे, पण त्यांच्या पारंपरिक ते त्यांच्या आजोबांच्या विरुद्ध लढतात शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब. ही जी प्रॉपर्टी आहे ही शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांकडनं संभाजीचे वडील दिलीपराव पाटील निलंगेकर यांना मिळाली. त्यांच्याकडनं ती इनहेरिटन्सनी संभाजीरावांना मिळाली. संभाजीरावांना ती मिळत असताना सक्सेशन सर्टिफिकेटच्या आधारावर मिळाली. कोर्टातनं सक्सेशन सर्टिफिकेट मिळालं. परंतु या केसमध्ये माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी असा आक्षेप घेतला की प्रॉपर्टी जरी माझ्या मुलाला मी दिली असली तरी ती मी 20 वर्षाच्या करारावर दिली होती आणि त्यामुळे ती प्रॉपर्टी यांना जी पास ऑन झाली आहे ती करता येत नाही आणि त्याच्यामुळे ही केस झाली आणि तशी त्यांनी तक्रार केली. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा नॅशनलाइज बँक असते त्यावेळेस नॅशनलाइज बँकेची कुठली चौकशी ही राज्याचा पोलीस करू शकत नाही. नॅशनलाइज बँकेची चौकशी CBIलाच करावी लागते. त्यांची इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी CBI आणि म्हणून CBIकडे त्यांनी तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारावर CBIने या संदर्भातला खटला हा दाखल करून घेतला. आजही कोर्टामध्ये ही प्रॉपर्टी, कारण त्या प्रॉपर्टीच्या 8A याच्यावर संभाजी निलंगेकरांचं नाव आहे. त्या प्रॉपर्टीचं
जे काही टॅक्स आहे ते भरतात. अर्थात कोर्टात केस चालू असल्यामुळे मी या ठिकाणी त्याच्यावर फार बोलणं हे संयुक्तिक नाही आहे. पण यातली एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की संभाजी निलंगेकरांनी फसवणूक करून 49 कोटी रुपये बुडवले आणि त्यांच्या विरुद्ध सीबीआयची केस आहे. हे जे काही चित्र तयार केलं जातं एखाद्या व्यक्तीवर आपण किती अन्याय करू शकतो. आणि माध्यमांनी देखील मग त्याच्यावर रकानेच्या रकाने आणि त्यांचे फोटो बिटो दाखवून कसा एक क्रिमिनल व्यक्ती पायलट आहे, शिकला सवरलेला आहे, मेहनतीने पुढे आलेला आहे, आपल्या ताकदीने पुढे आलेला आहे आणि एवढ्या बलाढ्य नेत्याच्या विरोधात 2-2 वेळा निवडणूक जिंकले जे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि म्हणून ही गोष्ट ठीक आहे, घरगुती वाद कोणाच्या घरात नसतात, आपल्या घरात असतात, प्रत्येकाच्या घरात काही ना काही वाद असतात. आणि त्याच्यात सीबीआयचा रोल केवळ एवढ्यापुरता आला की बँकेचं प्रकरण असल्यामुळे त्याची तक्रार ही सीबीआयकडेच होते. नॅशनलाइज बँकेची तक्रार ही दुसरीकडे होऊ शकत नाही, दुसरी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी त्याला इन्व्हेस्टिगेट करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे चित्र या ठिकाणी तयार करण्यात आलं की संभाजी निलंगेकरांनी काहीतरी फ्रॉड केलेला आहे, हे अतिशय चुकीचं आहे. कोर्टामध्ये निश्चित निकाल लागेल. संपत्ती त्यांची आहे की त्यांच्या आजोबांची आहे, जो काही कोर्ट निकाल देईल त्या निकालानुसार पुढे जे काही व्हायचं आहे ते होईल. पण कोणाच्या दुसऱ्याच्या संपत्तीवर वगैरे त्यांनी काहीतरी करून अशा गोष्टी केल्या आहेत असं सांगणं हे योग्य नाही. त्यानंतर आपले रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध खूप आपण सांगितलं की बाबा एवढा क्रिमिनल हे आहे ते आहेत. साहेब 2014च्या ॲफिडेव्हिटमध्ये निश्चित काही त्यांच्या विरुद्ध गुन्हे होते. आजची स्थिती अशी आहे त्या सगळ्या गुन्ह्यातनं त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. याचं कारण ते राजकीय होते. जो नाशिकच्या एका गुन्ह्याचा आपण उल्लेख केला की नाही, महापालिकेच्या निवडणुकीच्या वादामध्ये आणि ठाणे जिल्ह्यातलं आपल्या जितेंद्र आव्हाडांना माहिती असतं महापालिका निवडणुका कशा होतात ते. त्याच्यामुळे त्याच्या निवडणुकीच्या वादामध्ये एका नगरसेविकेचं अपहरण केलं अशा प्रकारचं त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होता. पण त्या गुन्ह्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि पोलिसांनी बी समरी त्या संदर्भातली फाईल केली आहे. आणि त्याच्यामुळे आत्ता त्यांच्यावर कुठलाही गुन्हा या ठिकाणी नाही. आणि त्यांच्यावर जर राजकीय गुन्ह्याच्या व्यतिरिक्त गुन्हे असते तर आमचे मित्र जयंतराव पाटील हे चुकीचं कामच करत नाहीत. ते ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी एक अपील त्यांच्याकडे दाखल केलं. त्यांना एक रिव्हॉल्व्हरचं लायसन्स पाहिजे होतं आणि आपल्या यांनी सांगितलं की आपल्या पोलिसांनी की तुमच्यावर गुन्हे आहेत, ते मग गुन्हे असल्यामुळे तुम्हाला हे लायसन्स देता येत नाही. तर ते जयंतरावांकडे गेले. त्या जयंतरावांना माहिती होतं, जयंतरावांनी बघितलं अरे राजकीय गुन्हे आहेत, असं कसं विक्टिमाइज करता येईल. आणि मग जयंतरावांनी स्वतः निर्णय देऊन आणि चांगला दिला जयंतराव, योग्य लिहिलं तुम्ही, त्यातला एकही गुन्हा चुकीचा नाही, हे राजकीय गुन्हे आहेत. राजकीय आंदोलनात लागतातच गुन्हे. तर राजकीय आंदोलनातल्या गुन्ह्यांकरता आपण हां माझं रिकमेंडेशन असेलच, प्रश्नच नाही. आणि म्हणून जयंतरावनी त्या काळामध्ये नीट रिझन्ड ऑर्डर, एक मंत्री कसा रिझन्ड ऑर्डर देतो तसं रिझन्ड ऑर्डर दिलं आहे की राजकीय गुन्हे असल्यामुळे यांना रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देण्यात यावं. आणि त्याचा तुम्ही दिलेल्या लायसन्सचा कुठेही गैरउपयोग झालेला नाही. आता 8 वर्ष झाली जयंतराव. आता त्यांच्या एका वक्तव्याच्या संदर्भात या ठिकाणी बोलण्यात आलं. त्या वक्तव्याच्या संदर्भात त्यांनी तातडीनं दिलगिरी व्यक्त केली. मुळामध्ये अनेक वेळा बोलत असताना आपण कुठल्या भावनेनं बोलतो आणि कुठले शब्द वापरतो याच्यामध्ये खूप अंतर असतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एखादं स्टेटमेंट दिल्यानंतर मी समजा हिंदीतली एक कहावत म्हटली की कुत्ते भौके हजार और हाती चले बाजार, तर याचे 2 अर्थ निघतात. एक अर्थ असा निघतो की मी विरोधी पक्षाच्या नेत्याला कुत्ता म्हटला असा निघतो. दुसरा त्याचा अर्थ असा निघतो की
कहावत आहे की ज्याचा अर्थ म्हणजे आम्ही लहानपणी शिकलो, त्याचा अर्थ असा आहे की बाबा जे मोठे लोक असतात त्यांच्यावर लोक छिटा कशी करत असतात, त्यामुळे त्यांनी ते काही मनावर घ्यायचं नसतं आणि त्यांनी पुढे चालायचं असतं. त्यामुळे कुठल्या भावनेनं केलं गेलं, त्यामुळे त्यांचं वक्तव्याची भाषा चुकली हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून दिलं. तुमची भावना जरी काही असली तरी त्यांनी जर कोणाचं मन दुखावत असेल तर ते योग्य नाही आहे. तात्काळ त्यांनी त्या संदर्भातली माफी मागितली, त्यांना काय म्हणायचं होतं हे देखील त्यांनी सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं आता एकदा बोलता बोलता आपले अजितदादाही चुकले होते, खूप किंमत त्यांनाही मोजावी लागली. पण असं काही त्यांच्या मनात थोडी होतं. त्यांचाही वाढदिवस आहे, त्यांचा माझा एकाच दिवशी वाढदिवस आहे. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे मलाही थोडंसं भीतीच वाटली. मी म्हटलं काय क्रिमिनल घेतला की काय आपण आपल्या याच्यात, असं बिलकुल वस्तुस्थिती नाही. ज्याला तुम्ही सर्टिफिकेट दिलाय जयंतराव, तोच मी मंत्री म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. हा सगळं तपासूनच घेतलं. त्यानंतर आपल्या महिला व बाल कल्याणच्या संदर्भात आपण एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. खरं म्हणजे या निमित्ताने मला माध्यमांना विनंती करायची आहे की उच्च न्यायालयाचे जे काही आदेश आहेत, हे उच्च न्यायालयाचे आदेश नेमके वर्बेटिम काय आहेत, त्याचं टेक्स्ट काय आहे, हे बघून त्याच्यावर जर प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा ते छापले तर ते अधिक उचित होतात. पिटिशनर काय सांगतो, कोणीतरी बाहेर येऊन काय सांगतं, किंवा एखाद्या वेळेस ओपन कोर्टमध्ये एखादा प्रश्न ज्यावेळेस जज विचारतात त्यास तो प्रश्न म्हणजे ऑर्डर नसतो. आता 2 पिटिशन याच्यात झाल्या. पहिली झाली एक नागपूर उच्च न्यायालयामध्ये, दोन्ही आत्ताच झालेल्या आहेत, थोडासा फरक आहे दोघांमध्ये. एक औरंगाबाद खंडपीठात झाली आहे. आता आश्चर्य असं आहे की दोन्ही ऑर्डर जे आहेत ते वेगवेगळे आहेत, पण काही गोष्टी त्यातल्या कॉमन आहेत. नागपूर उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काय सांगितलं? इट अपियर्स that there is no scope for interference with the conditions in the tender notice in exercise of writ jurisdiction, more so when the conditions do not appear to be onerous and have been included in tender notice in view of the policy of government and the judgment of Honorable Supreme Court in case of शगुन महिला उद्योजक सहकारी संस्था मर्यादित वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स इन सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर जे काय असेल, वी डिसमिस द रिट पिटिशन विथ नो ऑर्डर अँड नो कॉस्ट. त्याच याच्यात त्याचवेळी थोडासा भिन्न ऑर्डर हा औरंगाबाद खंडपीठाने दिला. औरंगाबाद खंडपीठाने काय सांगितलं? It would be appropriate for the respondents to reconsider the formation of projects. If after the survey is made, the eligible units are not more than the project formed, then the respondents can proceed with the projects already formed. However, reduction ought to have been done after conducting a survey so that the eligible units who have installed the extrusion technology plant and possessing all other requisites would be accommodated. म्हणजे आजही त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पुन्हा सर्वे केल्यानंतर ही संख्या आणि तुमचे प्रोजेक्ट जर तेवढेच राहिले तर तुम्ही याच टेंडरमध्ये पुढे जाऊ शकता. शेवटी त्यांनी काय सांगितलंय? द इम्प्युन टेंडर नोटीस इज सेट असाइड असं त्यांनी म्हटलं आहे, टू द एक्सटेंट ऑफ रिड्युसिंग द प्रोजेक्ट्स टू 70. टू द एक्सटेंट ऑल अदर टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ टेंडर आर हेल्ड व्हॅलिड. रिस्पॉन्डंट आता काय म्हटलंय त्यांनी, पलीकडे काय म्हटलंय? रिस्पॉन्डंट शॅल कंडक्ट द सर्वे ऑफ द एलिजिबल युनिट्स विथ रिगार्ड टू एक्सट्रुजन टेक्नॉलॉजी fully automatic plant
and satisfying all other conditions shall thereafter proceed to farm projects and issue tender accordingly. म्हणजे प्रोसेस, टेंडर कंडिशन, म्हणजे जे चित्र तयार केलं जात आहे की काहीतरी बाबा भयानक अशा प्रकारचं टेंडर काहीतरी लोकांना फक्त अकोमोडेट करण्याकरता या ठिकाणी काढण्यात आलं आणि त्याच्या कंडिशन कोणाला तरी फेवरेबल होत्या. दोन्ही उच्च न्यायालयाच्या दोन्ही निर्णयांनी अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की द कंडिशन्स आर इन कन्फर्मिटी विथ द ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट. इतकं स्पष्ट म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाला आम्ही सांगितलं होतं की आपण जो सर्वे म्हणताय तो सर्वे केलेला आहे आणि 60 दिवसाचा वेळ हा त्याकरता दिला होता की जे लोक या 60 दिवसात एलिजिबिलिटी देतील त्यांचा सर्वे करून आम्ही त्यांना एलिजिबल करू असं डिपार्टमेंटने स्पष्ट सांगितलं होतं. पण तरीही औरंगाबाद उच्च न्यायालयाचं म्हणणं असं होतं की तुम्हाला फेर सर्वे करायला काय अडचण आहे आणि म्हणून त्यांनी तो निर्णय दिला. आता सरकारसमोर 2 पर्याय याच्यातले आहेत. एक पर्याय आहे की औरंगाबाद हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार फेर सर्वे करायचा आणि हीच प्रोसेस सुरू करायची. पण त्यात दुसरा प्रॉब्लेम एवढाच आहे की नागपूर खंडपीठाने सगळं व्हॅलिड ठरवलं आहे. त्यामुळे आता तो नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचा अवमान होईल का की जी प्रोसेस त्यांनी व्हॅलिड ठरवली आहे ती प्रोसेस आता पुन्हा रिओपन करायची. आणि म्हणून आम्ही लॉ अँड ज्युडिशियरीला सांगितलंय की आपण दोन्ही आम्ही ओपन आहोत. 70 काय 200 आले तर काय फरक पडतो, शेवटी प्रोसेस करायचीच आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याकरता ओपन आहोत. आम्ही लॉ अँड ज्युडिशियरीला विचारलेलं आहे. लॉ अँड ज्युडिशियरी जे ओपिनियन देईल त्या ओपिनियनानुसार या 2 याच्यात जर कॉन्फ्लिक्ट असेल तर तो कॉन्फ्लिक्ट एक तर सुप्रीम कोर्टात सॉल्व्ह होऊ शकेल आणि अन्यथा त्याचा पुन्हा सर्वे करून त्यांनी सांगितलं की आपण नव्याने प्रोसेस करा तर ती प्रोसेस करायला देखील आमची काही अडचण नाही आहे. काल जयंतराव या निमित्ताने आपण बीड बँकेचा देखील विषय या ठिकाणी काढला. गोष्ट खरी आहे की ती दुर्दैवी घटना आहे. काल जी काही आत्महत्या झाली, आता ते कोणत्या पक्षाचे होते कोणत्या, आता आपल्यालाही माहिती आहे की इतके वर्ष ते आपल्यासोबत होते, आता आमच्या पक्षात आले आहेत. पण यामध्ये आपण सांगितलं की बाबा ते हे भाजपचे, ते हे भाजपचे. मुळामध्ये केस काय झाली आहे तुम्हाला माहिती आहे? हा भाऊ गेलाय भाजप, रमेश गेला. नाही नाही, ते 2 जणांचं नाव काय, मुंडे आणि सारडा. नाही नाही नाही, ते सगळे इकडे तिकडेच आहेत, काही इकडे तिकडेच आहेत. पण ते असू द्या, त्यातलं महत्वाचं काय माहिती आहे का, म्हणजे ते असताना त्यांनी जे म्हटलंय ना की बाबा यांनी जे कर्ज दिले हे कर्ज बाबा ते नियमबाह्य कर्ज आहेत वगैरे, हे दिले कोणाला आहेत माहिती आहे का आपल्याला? हे कर्ज दिले आहेत जय भवानी सहकारी साखर कारखाना चेअरमन अमरसिंग पंडित 33 कोटी रुपये, संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणी टोकवाडी चेअरमन श्री धनंजय मुंडे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना श्री अशोक रजनीते पाटील, माऊली सहकारी सूतगिरणी गेवराई श्री अमरसिंग पंडित. नाही, अध्यक्ष कोण आहे ते महत्वाचे ना, ते महत्वाचे नाही का? गजानन सहकारी साखर कारखाना चेअरमन जयदत्त क्षीरसागर. म्हणजे जे अनियमित ज्यांनी कर्ज घेतले असं ज्यांच्यावर. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आमची भूमिका आणि तुमची भूमिका एकच असली पाहिजे. कोण कुठल्या पक्षाचा हे पाहून काही आपण त्याच्यावर कारवाई करत नाही. एवढी महत्वाची बँक आहे ही, बँक बुडाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. एक एक बँक, विशेषतः जिल्हा बँक, आज आपण बघितलं की आत्महत्या कुठल्या भागात आहेत तर ज्या ज्या ठिकाणच्या जिल्हा बँका बुडाल्या त्या त्या भागामध्ये आत्महत्या. त्यामुळे एक जिल्हा बँक बुडवली तर त्यातनं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. आणि म्हणून कुठल्या पक्षाचे काय असे ना, जर बँक बुडाली आहे तर त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ती कारवाई राज्य सरकार करते आहे. चेहरा पाहून, जात पाहून, पक्ष पाहून ही कारवाई होणार नाही. योग्य कारवाई जी आहे ती निश्चितपणे या ठिकाणी ही केली जाईल. यासोबत
माननीय खडसे साहेबांच्या संदर्भात काही मुद्दे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. त्यांना क्लीन चिट दिली कोणी, हा एक प्रश्न आहे. गजानन पाटीलच्या प्रकरणामध्ये एसीबीने इन्क्वायरी केल्यानंतर एसीबीने राज्याचे जे लोकायुक्त आहेत यांच्याकडे जी माहिती दिली, त्या माहितीच्या आधारावर राज्याच्या लोकायुक्तांनी जो आदेश पारित केला त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे साहेबांचा कुठलाही संबंध नाही असं अतिशय स्पष्टपणे लोकायुक्तांच्या रिपोर्टमध्ये देखील आलं. ते माझी क्लीन चिट काय, ती क्लीन चिट लोकायुक्तांची आहे. लोकायुक्तांच्या आदेशामध्ये अतिशय स्पष्टपणे आला आहे. आणि ज्यावेळेस मी बोललो भाजपच्या, आपण खूप लक्ष देऊन जे माझं भाषण ऐकत होतात भाजपच्या आमच्या अधिवेशनातलं, त्यावेळेसही एसीबीने कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली होती आणि त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये एकनाथ खडसेंचं नाव आलेलं नाही, कुठल्याही व्यवहारामध्ये एकनाथ खडसेंचं नाव नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मग क्लीन चिट तुम्ही दिली का, क्लीन चिट त्यांनी दिली का? क्लीन चिट कोणी, मी पण क्लीन चिट देईन का नाही देऊ शकणार? समजा जर सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध आहेत, सगळे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमची अपेक्षा काय? सांगतो ना, ते सांगतो, काळजी करू नका, ते सगळ्या गोष्टी सांगतो, काळजी करू नका. त्यानंतर अध्यक्ष महोदय दाऊदने फोन कॉल केले, दाऊदनी फोन कॉल केले अशा संदर्भातला बायकोनी, त्या दाऊदनी. अध्यक्ष महोदय हा मनीष भंगाळे नावाचा एक व्यक्ती, मी याची देखील थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगतो की सन्माननीय कृपाशंकर सिंग साहेब आहेत आपले काँग्रेस पक्षाचे, त्यांचा एक दिवस मला फोन आला. ते म्हणाले की एक मनीष भंगाळे नावाचा एक हॅकर आहे आणि साहेब हा असं म्हणतो की मी दाऊद, अंडरवर्ल्ड वगैरे या सगळ्यांचे स्पूफिंग करू शकतो, यांची संभाषणं काढू शकतो, या संदर्भात बऱ्याच गोष्टी मी करू शकतो. आणि त्यांनी म्हणजे त्यांचे आमचे काही वाद असतील, काही चौकशा, तो विषय नाही, पण चांगल्या भावनेने त्यांनी असं म्हटलं मला की मला असं वाटतं की या राज्याच्या कामी येईल आणि म्हणून मी आपल्याकडे याला पाठवतो. मी त्यांना म्हटलं की बा तुमच्या माहितीतलं आहे का, ओळखीचं आहे का? ते म्हणाले नाही, मलाकडे गुजरातमधल्या एका माझ्या अतिशय ओळखीच्या माणसाने पाठवलं आहे आणि आपण एक 10 मिनिटं यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि जर आपल्याला वाटलं राज्याच्या हिताचं आहे तर आपण याचा उपयोग करा. माझ्याकडे त्याला ते घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्यांनी लगेच काय आपल्या कम्प्युटरवर बसून काय 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 दाखवणं सुरुवात केली. मग त्यांनी सांगितलं की ते जे म्हणाले गुजरातच्या न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे ना ते खडसे हे ते सगळं मीच काढलेलं आहे. माझ्या लक्षात आलं की बरं तो म्हणजे कोणा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर बोलू नये, पण त्याच्याकडे पाहून हा एवढं मोठं काम करेल असं काही फार वाटत नव्हतं. म्हणून मी तात्काळ तिथनंच त्यांच्या समोरूनच क्राईम ब्रँचला फोन लावला. मी त्यांना सांगितलं की असा असा हा व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे, हा उद्या तुमच्याकडे पाठवतो, हा जे म्हणतो त्यातली सत्यता काय ती तुम्ही तपासून बघा. आणि लगेच त्याला क्राईम ब्रँचचा नंबर देऊन दुसऱ्या दिवशी त्याला क्राईम ब्रँचमध्ये पाठवलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला मी असं करतोय, हे करतोय, ते करतोय, 4 गोष्टी त्यांनी काढून दाखवल्या. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी काढून दाखवल्यानंतर क्राईम ब्रँचच्या लक्षात असं आलं की हा जे कागद देतोय ते काही फार योग्य वाटत नाही आहे. मग मी तात्काळ ATS ला सांगितलं, कारण शेवटी दाऊद बिऊद म्हटल्यानंतर याच्यामध्ये ATS जो माहिती असते, ATS या संदर्भातली कारवाई करत असतं. आणि मी त्यांना सांगितलं ATS ला की तुम्ही कॉल रेकॉर्ड्स मागवा, सगळ्या गोष्टी मागवा आणि मी
दरम्यानच्या काळात हे खडसे साहेबांचं प्रकरण सुरूच झालं होतं. तात्काळ खडसे साहेबांचे कॉल रेकॉर्ड्स आम्ही काढले, त्यांनी दिलेले कॉल रेकॉर्ड्स काढले, दोन्ही जुळवले. एकाही कॉल रेकॉर्डमध्ये तो जो म्हणत होता तो फोन खडसे साहेबांच्या कॉल रेकॉर्डवर दिसत नव्हता, एकही नाही. मग तसं आम्ही लगेच पत्र दिलं. एटीएसने त्या ठिकाणी सांगितलं की हे कागद आहेत, या कागदाच्या आधारावर आम्ही सांगतोय की अशा प्रकारे कुठेही घडलं नाही. त्यांनी स्टान्स बदलला आणि मग तो काय म्हणाला की हा जो पिरियड आहे हा पिरियड नाही, मागच्या वर्षीचा पिरियड. आता तो फार हुशार आहे. त्यांनी मागच्या वर्षीचा पिरियड का म्हटला? कारण आपल्याला माहिती आहे की मोबाईल कंपन्या 1 वर्षाचा डेटा ठेवतात आणि बाकी डेटा डम डेटा टाकतात. आणि त्यामुळे त्याला माहिती होतं की हा डेटा यांना लगेच मिळाला, उरलेला डेटा डम डेटा. आम्ही सांगितलं की ठीक आहे, मागच्या वर्षीचा म्हणतो ना, त्या कंपन्यांना आम्ही सांगितलं की डम डेटातनं डेटा काढा. त्याला 5-7 दिवस लागतात. 5-7 दिवसामध्ये डम डेटातनं डेटा आला आणि त्याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारचा कुठला फोन झाल्याचं त्या डेटामध्येही नव्हतं. आता अशी कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे साहेब की तिकडनं फोन आला, इकडे रिसिव्ह झाला एखाद्या नंबरवर आणि जो सर्व्हिस प्रोव्हायडर तो नंबर प्रोव्हाइड करतोय त्याच्या रेकॉर्डवर तो येणार नाही, अशी अजूनपर्यंत टेक्नॉलॉजी आलेली नाही आहे. आणि मग या संदर्भात तो उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयात आम्ही हा सगळा रेकॉर्ड दाखल केला. तो केल्याबरोबर त्यांनी एक ठाण्याला कंप्लेंट दाखल केली की माझा मेल हॅक झाला. कारण कोर्टाने त्याला विचारलं की बाबा आता हे सगळं समोर आलेलं आहे, आता हे जर समोर आलेलं आहे तर तू त्याचा पुरावा दे. आता हे त्याच्या लक्षात आलं की आपण पुरावा देऊ शकत नाही आणि म्हणून त्याने माझा मेल हॅक झाला म्हणजे त्याला हे सांगायचं होतं की माझ्या मेलवरनं माहिती गायब झाली. त्याही संदर्भात एका दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेट करून ठाणे पोलीस, क्राईम ब्रँच आणि एटीएस यांनी त्यातलं सत्य हे हायकोर्टासमोर मांडलं. हायकोर्टाने ते डिसमिस केलं. नुसतं डिसमिस केलं नाही तर याची चौकशी करायचे देखील आदेश आता हायकोर्टाने दिले आहेत. आम्ही त्या संदर्भात गुन्हा दाखल करणार आहोत आणि ही सगळी चौकशी करणार आहोत. आणि म्हणून या प्रकरणातही कुठलेही तथ्य नाही. तिसरं जे MIDCचं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आज मी याकरता जास्त बोलणार नाही की त्या संदर्भात आपण न्यायमूर्ती झोटिंग कमिटी तयार केली आहे. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणाच्या संदर्भात ज्यावेळी मी स्वतः खडसे साहेबांची चर्चा केली आणि सातत्याने त्यांच्यावर मीडियातनं अटॅक होत होता, त्यावेळी त्यांनी स्वतः वरिष्ठांकडे आणि आमच्याकडे ही भावना बोलून दाखवली की तुम्ही चौकशी कराल, मी मंत्री असताना चौकशी होईल, मला माहिती आहे मी निर्दोष सुटणार आहे, पण उद्या मी मंत्री असताना निर्दोष सुटलो की पुन्हा हे सांगण्यात येईल की मीच ती मॅन्युप्युलेट केली. त्यामुळे तुम्ही निश्चित कालावधीत ही चौकशी पूर्ण करा आणि तेवढा कालावधी मी मंत्रिपदावरनं दूर राहील. आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता त्या संदर्भात आपण समिती जी आहे ती तयार केली आहे आणि ती समिती 3 महिन्यामध्ये जो काही आपला अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी देईल. नितेश राणे साहेबांनी एक कुठला तरी कोणाचा तरी फोटो राम शिंदेसोबत आहे वगैरे असा काहीतरी एक आक्षेप काल घेतला. आता या फोटोचं विसरून जावं, इतकं हे वल्नरेबल झालो आहे आपण सगळे. आता माझा आज वाढदिवस आहे, कोणी बुके दिला माहित नाही, एखाद्या दाऊदच्या माणसाने दिला असेल, म्हणजे नसेल दिला पण तर काय समजणार आहे, दिला आपला, काढला फोटो, आपण आपलं हसत हसत काढतो. लोक तर इतके हुशार झाले आहेत की तुमच्यासोबत ते नसतात, कुठून तरी तुम्ही आपल्या दुसऱ्याशीच बोलताय, तो बाजूला येतो, त्याचा माणूस तिथे असतो, तो फोटो काढून घेतो. त्यामुळे कोणासोबत तुमचा फोटो निघेल, नितेशजी उद्या तुमचाही फोटो कोणासोबत दिसू शकतो, काळजी करू नका. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संबंध आहेत का, व्यवहार आहे का, याच्या आधारावर याचं मूल्यमापन केलं पाहिजे. कोणाच्या सोबत फोटो आहे म्हणून बाबा राम शिंदे जरा तुमच्यावर आजकाल फारच सगळ्यांची नजर दिसते आहे, त्यामुळे तुम्ही फोटो बिटो थोडे कमी काढा. बाकी स्मार्ट माणूस आहे ना, त्याच्यामुळे फोटो जास्त निघतात.
आमच्या रावते साहेबांवर आपण काही त्यांच्यावर आरोप नाही केला, पण आपण सांगितलं की रावते साहेब आपल्याबद्दल असं काहीतरी आलं वगैरे, कुठलं ते ट्रायमॅक्स. साहेब ट्रायमॅक्सचा निर्णय कधी झालाय हो? जरा हे बघितलं पाहिजे ना. कुठे गेली हो माझी वही? अशी वही असेल ऑगस्ट, लागेल ना. हा निर्णय झालाय ऑगस्ट 2014 मध्ये ट्रायमॅक्सचा. रावते नव्हते. कोण होते माहिती आहे आपल्याला? हा, गोरे. त्यामुळे त्याची चौकशी आपण म्हणताय ती करू, आपण चुकीचा निर्णय असेल तो रद्द करू, ज्याच्यावर कारवाई करायची ते करू. पण बाबा त्या काळात झालेल्या निर्णयाच्या संदर्भात आता यांच्यावर आक्षेप घेण्याचं काय कारण आहे? जणू काही यांनीच काहीतरी केलं आणि यांनीच काहीतरी 30 कोटी रुपयाचा व्यवहार केला आणि यांनीच निर्णय घेऊन टाकले आणि रावतेच काहीतरी उलट सिद्ध करतायत. मला असं वाटतं की एक संख्या मनात घेऊन आले होते विरोधी पक्षनेते. जर आम्हाला 21 महिने झाले असते आमच्या सरकारला तर अजून एक मंत्री शोधून काढला असता त्यांनी. त्यांना ते म्हणायचं होतं ना, 20 महिने 20 मंत्री. जरा कसं मस्त वाटतं, 20 महिने 20 मंत्री. 15 महिने झाले असते तर 15 आणले असते त्यांनी. आरोप एकच करायचा, तगडा करायचा आणि पुराव्यासहित करायचा, हवेत बार नाही मारायचा. आपल्या इम्तियाज जलील साहेबांनी देखील एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता आणि हे प्रभाकर देशमुख विभागीय आयुक्त यांच्या संदर्भातला तो मुद्दा होता. कारण त्या संदर्भातली चौकशी पृथ्वीराज चव्हाण साहेब असतानाच ती क्लोज झालेली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा प्रकारची चव्हाण साहेब असतानाच ही इन्क्वायरी. हां बर, ती बघून घेऊ ना, काय अडचण आहे. खरं म्हणजे या वेगवेगळ्या ज्या चर्चा, एक गिरीश महाजनांच्या संदर्भात, खरं म्हणजे गिरीश महाजनांनी, हे खरं आहे की ते ॲफिडेव्हिटमध्ये यायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं की नाही आलं, त्याच्या आधीच्याही नाही आलं, 4च्याही नाही आलं, 8च्याही नाही आलं. पण आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे की या जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की अशी इन्फॉर्मेशन की ज्या इन्फॉर्मेशनचा जी कन्सील केल्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवणं किंवा निवडणुकीमध्ये च्या निकालावर परिणाम होईल अशा प्रकारचं जी एखादी माहिती ही जर त्यांनी कन्सील केली असेल तर त्या संदर्भात कारवाई करावी लागते. आता या संदर्भात कधीतरी 2000 साली अशा प्रकारचं एक कारखाना टाकायचं ठरलं आणि त्याच्याकरता जमीन खरेदी झाली. त्यात त्यांच्या नावाची खरेदी किती आहे? 1,10,000 रुपयाची जमीन. 1,10,000 रुपयाची जमीन खरेदी. पण मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी स्पष्ट निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्याची जमीन आहे मला वापरायची नाही, मी वापरली नाही, मला माहिती नव्हतं माझ्या नावाने आहे, मी ती परत करतो. आणि साहेब जाऊन त्या शेतकऱ्याला ती जमीन त्यांनी परत केली. सीएजीच्या रिपोर्टमध्ये हजारो कोटी रुपयाच्या भूखंडावर आक्षेप आल्यानंतर एकाही नेत्याने जमीन परत केलेली नाही. एकाही नेत्याने नाही केलेली, नाही केली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण जर या विषयावर चर्चा करायची, खोलात जायचं ठरवलं तर लेंटिन आयोग आहे, PB सावंत आयोग आहे, JN पाटील आयोग आहे, न्यायमूर्ती बट्टा आयोग आहे. अशा अनेक आयोगांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर जी चौकशी केली, त्याचे जे निकाल दिले, या संदर्भातली चर्चा ही निश्चितपणे आपल्याला करावी लागेल. किंवा आपले अंतुले साहेब असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, अशोकराव असतील, अनेक नावं आहेत,
ते आपले सगळे सहकारीच आहेत. कोणत्या कोणत्या मुद्द्यावर यांना जावं लागलं याची चर्चा या ठिकाणी आता करणं काही फार उचितही नाही आहे. आजचा दिवसही नाही आहे, आज वाढदिवस आहे. किंवा राज्यातल्या सहकारी बँका असतील, दूध संघ असेल, पतपेढ्या असतील, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, का बुडाल्या, कोणी कोणी बुडवल्या, सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नाची राख रांगोळी कुठे झाली. दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर ते डायरेक्टरची यादी वाचून दाखवतो, आहे माझ्याकडे, आहे. सर्वश्री अजित पवार, जाऊ द्या, आज दादांचाही वाढदिवस आहे त्यामुळे हे शब्द परत. तुम्हाला ते नाव काढायचं होतं परत. नाही, ते इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. असं आहे साहेब, ऐका, जे प्रमुख होते, जे अध्यक्ष होते, ते या सगळ्या काळात मंत्री राहिले. आणि ज्या माणसाचा काही सहभाग नाही, जो फक्त जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी मध्ये आलाय, हो, बाकी त्यांच्यावर आरोप नाही आहे दुसरा. हो, जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटीज आहे तो. आणि ती सगळी नावं वाचली तर ती नावं अडचणीचीच आहेत. जाऊ द्या, वाढदिवस आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, बरं, दुष्काळग्रस्त कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मदतीवर साहेब, जे पंतप्रधानांचं पॅकेज सामान्य शेतकऱ्याकरता देण्यात आलं होतं, मी नाही म्हटलं, कॅगच्या रिपोर्टमध्ये आलं, त्या गाई म्हशी खासदारांनी नेल्या. हो, राज्य वीज मंडळ असेल, म्हणजे एक एक सुरस आणि चमत्कारिक कथा या ठिकाणी जर आपण सांगायला लागलो. जयंतराव, कहानी बहुत पुरानी है और इसमें कई ट्विस्ट है, पण आज वाढदिवस आहे. मग पाटबंधारे खात्याचं असेल, अजून वेगवेगळ्या भूखंडाचे प्रकरण असतील, किती आहेत, किती भूखंडाचे प्रकरण जयंतराव. म्हणजे मला तर काल ते असं म्हणाले की बाबा ते काय गांधी भवन छोटं पडेल, वानखेडे स्टेडियम. हे साहेब, हे जर प्रकरण काढले ना, राज्यातलं एकही स्टेडियम वाचत नाही. पण मला असं वाटतं की जाऊ द्या, या राजकीय चर्चेत मला जायचं नाही. मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की एखादी चूक तुम्ही केली म्हणून आम्हाला करायचा अधिकार आहे, बिलकुल नाही. या राज्यामध्ये आपण सगळे पारदर्शी कारभार झाला पाहिजे, याकरता आपल्याला निवडून दिलाय. आमच्या जर काही चुका असतील तर जरूर दाखवून द्या, त्या चुका सुधारू. कारण शेवटी इथे निवडून आलेले सगळे आम्ही सर्वज्ञानी आहोत अशा थाटात आम्ही देखील वावरत नाही. हे सगळं चालवत असताना काही निर्णय चुकू शकतात, काही मॅटर ऑफ फॅक्टच्या चुका होऊ शकतात, त्या निश्चितपणे सुधारू. एक गोष्ट निश्चित आहे की या राज्यामध्ये हे जे नवीन सरकार आहे, या नवीन सरकारचं अतिशय स्पष्ट मत आहे की आपण शासक नाही आहोत, आपण जनतेचे ट्रस्टी आहोत. आणि त्या भावनेतूनच आपल्याला या ठिकाणी काम करायचं. आणि म्हणून आपण हे सगळे आरोप लावले, हे किती चुकीचे आहेत हे मी स्पष्टपणे दाखवलं आहे. तरी देखील मी जयंतराव, आपल्याला, विरोधी पक्षनेत्यांना, बाबांना, माननीय पतंगराव कदम ज्येष्ठ नेते, जितेंद्रजी, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की जरूर लोकशाहीमध्ये टीका झाली पाहिजे, चुका दाखवल्या पाहिजे, नाहीतर लोकशाही निरंकुश होते. मी जे वाक्य तेव्हा म्हटलं होतं ना, तेच वाक्य खरं आहे. पॉवर करप्शन, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली, जर त्याच्यावर लक्ष ठेवलं नाही तर. आणि म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, आम्ही लक्ष ठेवू, प्रयत्न करू की राज्याची प्रतिमा जी गेल्या 15 वर्षामध्ये एक भ्रष्ट राज्य म्हणून तयार झालेली आहे, ती प्रतिमा आपण मिळून बदलू.
आणि एक पारदर्शी अशा प्रकारचं चांगलं राज्य या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करू. त्यात तुम्ही आम्हाला मदत करावी एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो.